देशाच्या राजधानीच्या विधानसभेमध्ये एक मोठा अनर्थ जो आहे तो आज टळलेला आहे, कारण सुरक्षेमध्ये खूप मोठी चूक जी आहे ती विधान भवनामध्ये झालेली आहे। मी सध्या त्याच विधान भवनामध्ये झालेला आहे आणि मी दृश्यांच्या माध्यमातून दाखवतोय की बघा, इथं पोलिसांची एक टीम जी आहे ती देखील दाखल झालेली आहे आणि फॉरेन्सिक टीम देखील या ठिकाणी पोहोचलेली आहे। एक काही वेळापूर्वी म्हणजे साधारणतः 2 वाजताच्या दरम्यान एक व्यक्ती जो आहे तो ही जे गेट दिसते या गेटमधून आतमध्ये सरळ गाडी घेऊन गेला। विशेष म्हणजे 2 गेट तोडून ही गाडी घेऊन तो आतमध्ये पोहोचला आणि विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत त्या अध्यक्षांच्या केबिनपर्यंत तो गेला। त्या ठिकाणी त्यांनी एक पुष्पगुच्छ जो आहे तो ठेवलेला आहे आणि त्यानंतर तो व्यक्ती तिथून निघून गेलेला आहे। ही खूप मोठी चूक जी आहे ती विधानसभेमध्ये झाल्याचं बघायला मिळते। खरं तर राज्याचे प्रतिनिधित्व करणारे लोक जे आहेत ते सगळे इथं निवडून आलेले आहेत। इथून राज्याचा कारभार चालवला जातो, पण त्याच ठिकाणी सुरक्षेमध्ये एक मोठी चूक जी आहे ती झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। उत्तर प्रदेश पासिंगची खरं तर ही गाडी होती आणि ही गाडी आतमध्ये गेली। गाडीमध्ये व्यक्ती होता, त्या व्यक्तीने तो पुष्पगुच्छ विधानसभेच्या अध्यक्षांच्या केबिनमध्ये ठेवलेला आहे, पण ही सुरक्षेमधील खूप मोठी चूक जी आहे ती आता समोर आलेली आहे। पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दिल्लीतील जे पोलीस अधिकारी दलामधले ते सगळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि घटनेचा तपास जो आहे तो त्यांच्याकडनं केला जात आहे। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीची ओळख देखील पटवण्याचं काम पोलिसांकडनं सुरू आहे, पण नेमका हा प्रकार कशामुळे घडला, तो व्यक्ती नेमकं कोण होता, त्याचा हेतू काय होता हे अद्यापपर्यंत समोर आलेलं नाहीये। आता त्या व्यक्तीची ओळख पोलीस कशा पद्धतीने पटवतात आणि ओळख पटवल्याच्या नंतर तो व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात कधी येतो आणि त्याचा हेतू काय होता हे कधी समोर येते बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण ही सुरक्षेतील खूप मोठी चूक या ठिकाणी दिल्ली विधानसभेच्या भवनामध्ये घडल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कॅमेरामन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।